छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। राजमाता जिजाऊंना वंदन करतो। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदीगे साहेबांना मनापासून वंदन करतो। आणि व्यासपीठावरील सर्व आमच्या लाडक्या बहिणी आणि एक लाडके ज्येष्ठ भाऊ गजा भाऊ आणि समोर बसलेले सर्व मंत्री, आमदार, खासदार, बघा आज बघा लाडक्या बहिणींची ताकद किती मोठी आहे। मंत्री, खासदार, आमदार सगळे समोर बसले तुमच्या आणि तुम्ही व्यासपीठावर। आज आमच्या लाडक्या बहिणींचा दिवस आहे आणि म्हणून अगदी बघा इकडे खाली फर्स्ट फ्लोर आहे, सेकंड फ्लोर आहे, सगळीकडेच लाडक्या बहिणी एकवटल्या आहेत। या लाडक्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। आणि आज जागतिक महिला दिन आहे। जागतिक महिला दिनाच्या खूप खूप आपल्याला शुभेच्छा। आपल्या सगळ्यांचं मनापासून मी कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे मी ठाण्यात कार्यक्रमामध्ये होतो। माझ्या बाबांची तब्येत पण ठीक नाही, हॉस्पिटलमध्ये देखील मी जाऊन आलो। इकडे येणार नव्हतो कार्यक्रमाला मी, पण इथली माहिती घेतली, एवढ्या लाडक्या बहिणी जमा आहेत, तर बोला आता लाडका भाऊ वंचित राहील आपल्याला भेटण्यापासून, म्हणून मी इकडे आलो। आणि म्हणून आपण म्हणतो लाडक्या बहिणींना, तू शिवदुर्गा, तू रणरागिनी, तू शिवाची भवानी तलवार आहे। लाख संकटे आली तरी डरणार नाही अशी तिची धार आहे, अशा आमच्या लाडक्या बहिणी आहेत। आणि म्हणून श्री गणेश गणपती बाप्पा जसं आपलं आराध्य दैवत आहे, तशी आदिशक्ती दुर्गा ही आपली शक्तीची देवता आहे। आणि म्हणून श्री म्हणजे त्यागाची मूर्ती आहे, परमेश्वराचं रूप आहे। तू आहे म्हणून विश्व आहे, तू आहे म्हणून घराला घरपण आहे, आणि तू आहे म्हणून नात्यातला जिवंतपणा आहे। स्त्री ही माऊलीच असते, कुठल्याही पुरुषाला माऊली होता येत नाही। फक्त संत महात्म्यांनाच माऊली होता आलं। ज्ञानेश्वर महाराजांना माऊली होता आलं। माऊली पदवी मिळवणं सोपी गोष्ट नाही आहे, त्यासाठी कर्तृत्व आहे, त्याग आहे, अगदी संयम आहे, सहन करण्याची शक्ती आहे। या सगळ्यामुळेच माऊली होता येतं। असं माऊली होणं सोपं नाही आहे। आणि म्हणून या सर्व तुम्हा माऊली समोर मी आज नतमस्तक होतो, आपल्या सगळ्यांना मनापासून वंदन करतो। माऊली पदवी मिळवणं काय ऐर्याचं काम नाही आहे। तुम्ही सर्वजण शिवसेनेची ताकद आहात। तुमच्यामुळेच आज राज्यभरात शिवसेनेचा भगवा झंझावात डौलाने सुरू आहे। आणि विधानसभेत देखील, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आपण चमत्कार घडवला। आणि म्हणून आपण दाखवलं की वार नाही तलवार आहे, ही समशेरीची धार आहे। अशा प्रकारचं लाडक्या बहिणींचं कर्तृत्व हे दाखवलं। लोकसभेच्या निवडणुकानंतर सगळ्यांना वाटलं होतं की आता काय होणार, परंतु तुमचा लाडका भाऊ हा मुख्यमंत्री होता आणि मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींसाठी, मातांसाठी काहीतरी करायचं। कारण शेवटी मी देखील एका शेतकरी कुटुंबातून आलोय, एक गरीब सर्वसामान्य कुटुंबातून आलोय। मी माझ्या आईची तगमग पाहिली आहे, माझ्या पत्नीची देखील काटकसर पाहिली आहे, माझ्या डोळ्याने पाहिली आहे, त्यांच्या डोळ्यातली कदव मी पाहिली होती। आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा सगळ्यात आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली। लेक लाडकी लखपती योजना सुरू केली। एसटी मध्ये 50% सवलत आम्ही सुरू केली। मगाशी आपल्या
ज्योतिताई वाघमारे यांनी खासदार आहेत ते आता. ज्योतिताई वाघमारे तुमच्या लाडकी बहिणी खासदार झाली आहे. ज्योतिताईंनी मगाशी सांगितलं की अनेक योजना आम्ही सुरू केल्या आणि आपल्या नावासमोर आईचं नाव लिहिण्याचा ऐतिहासिक निर्णय तुमचा भाऊ मुख्यमंत्री असताना घेतला. आणि म्हणून आज फक्त मी महिलांच्या बद्दलच बोलेन, कारण महिला दिवस आहे आणि म्हणून महिलांसाठी बचत गट असतील त्याला ताकद देणं असेल. या ठिकाणी अनेक योजना आपण सुरू केल्या. उद्योग मंत्री इकडे आहेत, त्यांना बचत गटाला जो काही आपण रिव्हॉल्विंग फंड आहे तो वाढवला, त्यांना फूड ट्रक दिले, त्यांना अनेक योजना. आता डीपीडीसी मधून मी परवा 5 का 10 फूड ट्रक दिले आपल्या कोळी भगिनींना. त्यामध्ये मासे कच्चे पण आणि मासे शिजवलेले पण दोन्ही खायला मिळतात. आणि अशा अनेक योजना आज पण काहीतरी केल्यात तुम्ही उदय सामंतजी. आज पण 50 फूड ट्रक आपण देत आहे. या खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणी योजनामध्ये आपण या रूपाने एक सन्मान त्यांना मिळवून दिलेला आहे. आणि म्हणून मला पद येतात, पद जातात, पुन्हा येतात. बाळासाहेब सांगायचे सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते. नाव जाता कामा नये, नाव केलं की पुन्हा येत नाही. आणि तुमच्या एकनाथ शिंदेला सगळ्या पदापेक्षा या महाराष्ट्रातल्या करोडो करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. आणि म्हणून तुम्ही लाडक्या बहिणी आहात म्हणून तुमचा लाडका भाऊ आहे याची जाणीव मला आहे. आणि म्हणून मला अभिमान आहे. 2.5 वर्षाच्या काळात जे काम आपण केलं या राज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी, मातांसाठी. इथं आंबेडकर बसलेत. आरोग्य विभागाच्या माध्यमातून देखील माता सुरक्षित तर परिवार सुरक्षित. 3 कोटी महिलांची तपासणी केली, कॅन्सरची तपासणी केली. 10,000 महिला त्यामध्ये कॅन्सरने पीडित निघाल्या. पण वेळेवर त्यांची तपासणी केल्यामुळे त्यांचा जीव वाचवण्याचं भाग्य तुमच्या भावाला मिळालं. हे माझं भाग्य. आता देखील आपण शासन आपल्या दारीप्रमाणे आरोग्य आपल्या दारी आपण नेतोय. आता सुरक्षित कुटुंब सुरक्षित, परिवार सुरक्षित ही योजना आम्ही राबवली.